अंबाजोगाईत घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेकडून 1.5 लाखांचे सोने जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते. अंबाजोगाई शहरात झालेल्या एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसातच छडा लावलाय. या प्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या 2 साथीदारांना बेड्या ठोकल्यात. प्राप्त माहितीनुसार अंबाजोगाई शहरातील प्रभाकर रघुनाथ मुंडे यांचे बंद घर चोरट्यांनी टार्गेट केले होते. 13 ते 18 मेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 27 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी यशवंतराव चव्हाण चौकाजवळ सापळा रचून सराईत गुन्हेगार शिवम जनक कसबे आणि त्याच्या 2 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी सुमारे 1,50,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. सदरची धडक कारवाई बीडच्या पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशांत सुतळे, मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताणे, सचिन आंधळे, युनुस बागवान, गोविंद राग, सचिन आंधळे, विकी सुरवसे आणि पांडुरंग काळे यांच्या पथकाने केली आहे. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.